हॅपी न्यू इयर. नवीन वर्षाची शुभेच्छा. हालेलुया. देवाच्या महान कृपेच्या द्वारे या नवीन वर्षात आहे ना, परमेश्वराची नवीन वर्ष म्हणलं तर आहे ना, देवाच्या महान कृपेच्या द्वारे यशायाच्या पुस्तकमध्ये जेव्हा आपण पाहतो, यशायाच्या पुस्तक 58 अध्याय 14 वचन, परमेश्वराने वचनाच्या द्वारे 2024 तुमच्या जीवनात जे आशीर्वाद राहणार त्या वचन आपण वाचू. आपण तर तू परमेश्वराच्या टाई अर्श पावतील. म्हणजे पहिल्यांदा परमेश्वराने तुमच्यासोबत बोलणारं वचन, तू परमेश्वरा टाई अर्श पावतील. म्हणजे देवांनी आजपर्यंत 2025 मध्ये ना, तुम्ही जे काही दुःखामध्ये आहे ते सर्व दुःख काढून परमेश्वर म्हणतात अर्श पावतील. म्हणलं तर आहे ना, तुझ्या जीवनात परमेश्वराने तुमच्या कुटुंबामध्ये येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आनंद घेऊन येणार आहे. हालेलुया. आपल्याला आनंद कधी मिळणार म्हणलं तर परमेश्वराचे कार्य जेव्हा आपल्या जीवनात आपण पाहतो तेव्हा ना आनंद होत असतात. जेव्हा आपल्या जीवनात जे दुःख आहे ते दुःख येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये परमेश्वराने काढून टाकल्यावर आणि जेव्हा आपल्या जीवनात आशीर्वाद दिल्यावर तेव्हा आपण आहे ना आनंद होणार आहे. म्हणून परमेश्वर म्हणतात 2026 तुमच्या जीवनात आहे ना, तुम्ही परमेश्वराच्या टाही अर्श पावणार. म्हणजे देवामध्ये काय होणार आहे, तुम्हाला आनंद होणार आहे. देवाचं वचन स्पष्ट सांगतात की तुम्हाला येशू ख्रिस्तामध्ये तुम्हाला आनंद मिळणार आहे. तुम्ही आजपर्यंत आहे ना जगामध्ये राहून आहे ना, जगामध्ये अनेक समस्याच्या द्वारे तुमच्या जीवनामध्ये आहे ना जे दुःख आहे ते दुःख परमेश्वराने म्हणतात काढून येशू ख्रिस्तामध्ये जेवढं लोक राहतात आणि येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा, येशू ख्रिस्ताला स्वतःच्या तारणारा म्हणून स्वीकार केलेला प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात येशू ख्रिस्त म्हटलं की ना, मी तुमच्या जीवनात आनंद घेऊन येणार आहे. हालेलुया. 2026 देवाने सांगितलेल्या वचनानुसार तुमच्या जीवनात आनंद येणार आहे. आनंदाची कार्य तुमच्या जीवनात होणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराने यशायाच्या पुस्तकमध्ये 58 अध्याय 14 वचन जेव्हा मी पाहतो, तर तू परमेश्वराच्या टाही अर्श पावतील, तू देशाच्या उच्च स्थलांचे जयोत्सवाने आक्रमण करशील असे मी करीन. हालेलुया. म्हणजे इथं काय म्हणलं परमेश्वराने, देशाच्या उच्च स्थलांचे जयोत्सवाने आक्रमण करशील. म्हणजे परमेश्वराने म्हटलं तुम्हाला ना, मी उंच स्थानापर्यंत नेणार आहे, पण मी तुम्हाला खाली नेणार नाही म्हणलं. येशू ख्रिस्तामध्ये जे व्यक्तीनं विश्वास ठेवले, येशू ख्रिस्ताला जे व्यक्ती येशू ख्रिस्ताला विश्वास ठेवलं, येशू ख्रिस्तावर ज्या व्यक्तीला विश्वास आहे, ज्या कुटुंबाला विश्वास आहे, त्या विश्वासाच्या द्वारे परमेश्वर म्हणतात 2026 1 जानेवारी पासून तुमच्या जीवनात मी प्रारंभ करणार आहे, उंच स्थानापर्यंत नेणार म्हणून. हालेलुया. परमेश्वराची वचन म्हणतात की आपल्याला एक उंच स्थानापर्यंत नेणार. म्हणजे समजा तुमच्या जीवनात आहे ना, तुम्ही ना एक नोकरी करायला, ठीक आहे, तुम्ही एका स्थानामध्ये नोकरी करायला, परमेश्वर काय म्हणणार, तुम्ही जे नोकरी करायला तुम्हाला आता त्या नोकरीत आहे ना तुम्हाला मिळणार आहे ना, पुढचं अजून मोठं नोकरी मिळू शकतं तुम्हाला. हालेलुया. तुम्ही शिक्षण कराल, तुम्ही आता शिक्षणाची नंतर ना परमेश्वर म्हणणार तुम्हाला ना, या नवीन वर्षात मी तुम्हाला चांगला नोकरी देणार आहे. हालेलुया. ज्यांनी आरोग्यामध्ये नाही, ज्यांनी रोगामध्ये राहून बेडवर आहे ना, वर्षानुवर्ष बेडवरच झोपलेल्या लोकांना परमेश्वर सांगत आहे, आता तुम्ही बेडवर राहणार नाही, तुम्ही उठून उभा राहून आहे ना देवाची धन्यवाद करणार आहे. हालेलुया. म्हणजे परमेश्वर म्हणतात की ना, तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहे 2025 पर्यंत तुम्ही ज्या स्थितीमध्ये आहे
त्या स्थितीतून तुम्हाला काढून टाकणार आणि परमेश्वराने एक उंच स्थानापर्यंत तुम्हाला नेणार. म्हणून देवाचं ना लेकरांना परमेश्वराने वर्षानुवर्ष एकच स्थितीमध्ये ठेवणार नाही. त्यांनी परमेश्वर म्हणतात ख्रिस्तामध्ये तुम्ही वाढ व्हा म्हणलं परमेश्वराने. म्हणजे आपण ख्रिस्तामध्ये वाढ व्हा म्हणलं तर आपण आशीर्वादातून अधिक आशीर्वाद प्राप्त करणार आहे. हालेलुया. म्हणजे 2025 मध्ये तुम्ही जे आशीर्वाद प्राप्त केलं ते आशीर्वादापेक्षा अधिक आशीर्वाद 2026 मध्ये तुम्हाला मिळणार. म्हणजे 2025 मध्ये जे कृपा परमेश्वराने तुमच्यावर होतं ते कृपेतून अधिक कृपा तुमच्यावर होणार आहे. जे दया तुमच्यावर होतं ते दयेच्या द्वारे अधिक दया तुम्हाला होणार आहे. हालेलुया. म्हणजे तुम्ही अधिक होणार पण मायनस होणार नाही. परमेश्वर म्हणतात की ना मी तुम्हाला वर्षानुवर्ष अधिक कृपा दया आशीर्वादामध्ये मी नेणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वराने म्हटलं तुम्हाला उंच स्थानापर्यंत नेणारा परमेश्वर तुमच्या सोबत आहे. नवीन वर्ष परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे येशू ख्रिस्त नावामध्ये सर्वांना अधिक आशीर्वाद. आजपर्यंत आपल्याला आशीर्वाद मिळत आहे पण आता अधिक आशीर्वाद. आजपर्यंत आपल्याला दया मिळत आहे, आजपर्यंत आपल्या जीवनात कृपा मिळत आहे, पण कृपेतून अधिक कृपा प्राप्त होणार, दयेतून अधिक दया मिळणार आहे आणि आशीर्वादातून अधिक आशीर्वाद होणार आहे. हालेलुया. आजपर्यंत तो 2025 मध्ये आहे ना एक राहिलं तुम्ही, एकच व्यक्ती. 2026 आहे ना तुम्ही अधिक म्हणजे 2 व्यक्ती होणार आहे. हालेलुया. तेच परमेश्वराने तुम्हाला ना लग्नाचे द्वार उघडणार आहे. हालेलुया. 2025 मध्ये आहे ना तुम्ही ना लग्न करून दोघच आहे तुम्ही, पण 2026 आहे ना तुम्हाला आता संतान प्राप्त करून आहे ना तुम्ही अधिक तुमचं कुटुंब वाढणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतात तुम्ही आता एक राहणार नाही, तुम्ही ना 2026 मध्ये ना 2 व्यक्ती तयार होणार आहे. हालेलुया. हीच परमेश्वराची आशीर्वाद. परमेश्वरांनी ना 2026 मध्ये माझ्याद्वारे जे जे बोललेलं आहे वचन अनेक व्यक्तीच्या जीवनात परमेश्वरांनी कार्य करणार म्हटलं. मी 2026 मध्ये आहे ना परमेश्वर म्हटलं मी 2025 पर्यंत जे जे मी 30 वर्षात मी ना अद्भुत कार्य केलं ते अधिक अद्भुत कार्य 26 मध्ये करणार म्हटलं परमेश्वर. हालेलुया. म्हणजे ना आतापर्यंत त्यांनी ना 30 वर्षात माझ्याद्वारे जे काम केलेलं आहे परमेश्वरांनी, आता पुढं पण आहे ना परमेश्वर काय म्हणलं अधिक म्हणजे काम करण्याची थांबणार नाही, अधिक काम करणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हटलं देवांनी की 2 राजे 20 अध्याय आणि 5 वचन जेव्हा पाहतो, परत जाऊन माझ्या लोकांच्या नायक हिजकिय्या या सांग, तुझा पूर्वज दावीद याच्या देव परमेश्वर म्हणतो मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत, मी तुला बरे करीतो. तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. हालेलुया. परमेश्वराने म्हटलं ज्यांनी ना 2025 पर्यंत आरोग्याविषयी प्रार्थना केलेला आहे, परमेश्वराने म्हटलं ज्यांनी ज्यांनी आरोग्याविषयी प्रार्थना केलं आणि तुम्ही ज्यांच्यासाठी तुम्ही आरोग्य मिळावं म्हणून प्रार्थना केलं त्यांना देवाचं वचन द्यायला की येशू ख्रिस्त नावामध्ये मी त्यांना बरं करणार म्हणलं. हालेलुया. बघा तुम्ही 2025 मध्ये तुम्ही प्रार्थना केलं, अनेक विषयावर प्रार्थना केलं, तुम्ही आरोग्याविषयी प्रार्थना केलं, तुम्ही रक्षणविषयी प्रार्थना केलं, आशीर्वादाविषयी प्रार्थना केलं. तुम्ही 2025 मध्ये आहे ना तुम्ही जे जे प्रार्थना केलं पण ते प्रार्थनेला ना तुमच्या समोर आहे ना तसं कार्य नाही दिसलं. पण परमेश्वर म्हणतात इथं देवानी सांगितल्याप्रमाणे परत जाऊन माझ्या लोकांच्या नायक हिजकिय्या सांग, तुझा पूर्वज दावीदाचा देव परमेश्वर म्हणतो मी तुझी प्रार्थना
ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत. म्हणजे तुझं प्रार्थना पण ऐकलं आणि अश्रू पण. म्हणजे तुम्ही दुःखाने जे जे प्रार्थना केलेलं आहे, तुमच्या मनामध्ये जे दुःख आहे ते मी पाहिलं म्हणलं परमेश्वराने. म्हणजे 2000 आहे ना, तुम्ही 25मध्ये जे जे तुमच्या मनामध्ये दुःख राहून तुम्ही प्रार्थना केलेलं आहे, तुम्ही रडून रडून तुम्ही जे काही प्रार्थना केलं, परमेश्वर म्हटलं की ना तुमची प्रार्थना मी ऐकलो. हालेलुया. म्हणजे देवांनी वचन द्यायला, मी तुमची प्रार्थना ऐकलो, मी तुमचे अश्रू पाहिलो. मी म्हणजे तुमचं अश्रू कोणीही पाहिलं नाही पाहिलं तर पण परमेश्वर म्हणतात मी तुमचं दुःख पाहिलेलं आहे, मी तुमचं प्रार्थना ऐकलो, मग मी तुमच्या जीवनात माझं कार्य करणार. 2026मध्ये आहे ना, तुमच्या जीवनात आहे ना, तुम्ही जे जे प्रार्थना केलेलं आहे आणि पुढं जाऊन तुम्ही जे जे प्रार्थना करणार आहे, ते सर्व प्रार्थना परमेश्वराने ऐकून तुमचं दुःख काढून आहे ना, तुमचं जीवनात परमेश्वराची कार्य होणार. 2026 आहे ना, तुम्हाला ना एक आशीर्वादाचा वर्ष आहे. परमेश्वर म्हटलं की 2026, म्हणून इथं परमेश्वराने म्हटलं मी तुला बरे करीतो, तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. हालेलुया. आजपासून 3ऱ्या दिवशी तू परमेश्वराच्या मंदिर, म्हणजे ज्यांनी ज्यांनी ना आरोग्य नाही त्यांना परमेश्वर म्हटलं येशू ख्रिस्त नावामध्ये तू बरं होऊन देवाच्या मंदिरात जाणार आहे. हालेलुया. देवाच्या मंदिरात. आजपर्यंत तुझ्या जीवनात आरोग्याविषयी कष्ट केलं, तू नोकरी म्हणून आहे ना, तू प्रार्थना केलं नोकरी मिळण्यासाठी, लग्नाविषयी तू प्रार्थना केलं, घरातलं कुटुंबात असलेल्या कर्जाविषयी तुम्ही प्रार्थना केलं, तुम्ही घरातल्या लोकांच्या ना दुःखाविषयी प्रार्थना केलं. परमेश्वर म्हटलं हे सर्व मी ऐकलेलं आहे, आजपासूनच मी तुझ्या जीवनात अद्भुत कार्य करणार आहे. हालेलुया. इथं परमेश्वराने म्हटलं तू आजपासून 3ऱ्या दिवशी, आजपासून म्हणजे देवाने अद्भुत कार्य करण्याचे कधी प्रारंभ करणार आहे म्हटलं इथं परमेश्वराने. आजपासून 1 जानेवारी परमेश्वरांनी तुला दिलेला आशीर्वादाचं वर्ष आहे. हालेलुया. 1 जानेवारी तुला दिलेला आशीर्वादाचा वर्ष आहे. तू जेव्हा तुझ्या जीवनात 1 जानेवारी तू पाहिलं म्हणलं तर आहे ना, परमेश्वर म्हटलं 1 जानेवारी पासून तुझ्या जीवनात मी अद्भुत कार्य करणार आहे. हालेलुया. मी चमत्कार करणार आहे. मी तुझं जीवन आशीर्वादातून अधिक आशीर्वाद मी नेणार आहे. हालेलुया. आजपासून, आत्तापासूनच देवाचं कार्य तुझ्या जीवनात होणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हटलं मी तुझ्या जीवनात कार्य करण्यासाठी. आणि नवीन वर्ष आहे ना, देवाचं लेकरानं दिलं आशीर्वादाचं वर्ष आहे. नवीन वर्ष आशीर्वादाचं वर्ष आहे. ज्यांनी नवीन वर्षानं तुमच्या जीवनात स्वागत केलं, तुमच्या जीवनात आशीर्वाद पण आलेला आहे, तुमच्या जीवनात अद्भुत कार्य पण आलेलं आहे. हा वर्ष आहे ना, तुम्हाला ना अधिक वाढ करणार परमेश्वराने. अधिक वाढ करून आहे ना, परमेश्वर म्हणतात यशायाच्या पुस्तकमध्ये 31 अध्याय 5 वचन, पक्षी जसे पाखर घालितात तसा सेनाधीश परमेश्वर यरुशलेमाचे रक्षण करील. तो त्याचा बचाव करून त्याला सोडविल, त्याला ओलांडून सलामत राखून मुक्त करील. हालेलुया. म्हणजे परमेश्वराने म्हटलं ना की या नवीन वर्ष तुमच्या जीवनात मिळणारा आशीर्वाद, तुमच्या जीवनात मिळणारा, ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला यांच्यासाठी आशीर्वाद आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेल्यांसाठी एक आशीर्वाद आहे. इथं परमेश्वरांनी 5व्या वचनमध्ये म्हणतं पक्षी जसे पाखर घालितात. हालेलुया. पक्षी जसं त्याच्या पिलांना ना त्याच्या पंखाखाली घेतात. पक्षी कशासाठी पंखाखाली घेतात? रक्षणासाठी.
तसं परमेश्वर म्हटलं, मी तुम्हाला सर्वांना माझा पंख्याखाली घेणार आहे आणि माझं रक्षण या नवीन वर्षात तुम्हाला नेहमी राहणार आहे. सैतान तुम्हाला स्पर्श करू देणार नाही. हालेलुया. दुष्ट आत्मा तुमच्याकडे मी येऊ देणार नाही आणि कुठलाही प्रकारची रोग तुमच्या शरीराला स्पर्श करू देणार नाही, कारण माझी रक्षण तुम्हाला नेहमी राहणार आहे म्हटलं परमेश्वराने. हालेलुया. जसं मी यरूशलेमला रक्षण केलो, तसं आज जीजस क्राइस्ट फॉर ऑल चर्चमध्ये येणारा आणि वचन ऐकणारा सर्वांना परमेश्वरांनी दिलेलं वचन येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये माझ्या पंखाखाली घेऊन मी तुम्हाला रक्षण करणारा परमेश्वर, मी तुमच्या सोबतच आहे म्हणलं परमेश्वराने. आपल्यासोबत कोणी असू द्या, असलं तरी पण चालतं, पण कोण आहे? आपण येशू ख्रिस्ताच्या पंखाखाली आश्रय घेण्यासाठी आलो. आपण कोणाचा आश्रयाखाली आलो? आपण येशू ख्रिस्ताच्या पंखाखाली आपण आश्रय घेण्यासाठी. हालेलुया. रूत आहे ना, बोहाजकडे गेला आश्रयसाठी. रूत बोहाजकडे गेला म्हण की ना, आश्रयसाठी गेला म्हण. पण आज आपण रूत सारखं ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये येशू ख्रिस्ताच्या पंखाखाली आश्रयसाठी आलो, कारण त्याची पंख आपल्यावर आहे. आपल्याला ना येशू ख्रिस्त नावामध्ये सैतानापासून, दुष्टात्म्यापासून, मंत्रशक्तीपासून, सैतानाचा शक्तीपासून येशू ख्रिस्त म्हणतात, मी तुम्हाला रक्षण देणारा परमेश्वर, मीच तुमच्या सोबत आहे. मी तुम्हाला आरोग्य देणारा परमेश्वर, मी तुमच्या सोबत आहे. या नवीन वर्ष परमेश्वराचे रक्षण तुमच्या सोबत राहणार आहे. या नवीन वर्ष परमेश्वराचे रक्षण राहणार. तुम्हाला रोग येणार आहे, तुम्ही ना घाबरू नका. जे रोग आहे, परमेश्वर म्हटलं, मी तुम्हाला बरं करून, मी तुम्हाला आरोग्य देऊन, परत रोग तुमच्याकडे येऊ नये म्हणून मी तुम्हाला रक्षण देणार आहे. असलेलं रोगच काढणार परमेश्वर, परत नवीन रोग देणार नाही. कुठलाही रोग आहे ना तुम्हाला स्पर्श करणार नाही, कारण की तुम्ही सर्वजण येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये परमेश्वराच्या रक्षणामध्ये आहे. देवाचं रक्षण या नवीन वर्षात तुम्हाला नेहमी राहणार. म्हणून तुम्ही जेव्हा जेव्हा कुठंही गेलं तर, पण तुम्ही कुठंही राहिलं तर परमेश्वराचे रक्षण राहणार. त्यासाठी तुमच्यासोबत परमेश्वर राहणार. म्हणून तुम्ही या नवीन वर्षात परमेश्वरापासून आहे ना लांब राहू नका. तुम्ही परमेश्वराच्या पंखाखाली राहून त्याचे आश्रय घ्या तुम्ही, कारण परमेश्वराचंच रक्षण तुम्हाला नेहमी राहणार. आणि नवीन वर्ष आहे ना तुम्हाला आशीर्वादातून आशीर्वाद, कृपेतून कृपेमध्ये आणि दयेतून दयेमध्ये वाढ करून आहे ना तुम्हाला एक उंच स्थानापर्यंत नेणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या सोबत आहे. म्हणून नवीन वर्षाच्या तुम्हाला ना लाख लाख कोटी कोटी शुभेच्छा तुम्हाला, कारण परमेश्वराने तुम्हाला ना या नवीन वर्ष एक आशीर्वादाचं वर्ष आहे. तुमच्या भविष्यात आहे ना नवीन वर्षात काय घडणार म्हणून आहे ना तुम्ही टेन्शनमध्ये राहू नका. माझं नवीन वर्ष कसं आहे म्हणून आहे ना तुम्ही कुठल्याही प्रकारचे टेन्शनमध्ये राहू नका. या नवीन वर्ष येशू ख्रिस्ताचा आशीर्वादातून अधिक आशीर्वाद, अद्भुत कार्य झालं आजपर्यंत, पण अजून अधिक अद्भुत कार्य तुमच्या जीवनात होणार आहे. हालेलुया. परत एकदा माझ्याकडून, आमच्या कुटुंबाकडून, जीजस क्राइस्ट फॉर ऑल चर्च मिनिस्ट्रीपासून आहे ना तुम्हाला नवीन वर्षाचा शुभेच्छा. प्रार्थना करू आपण. पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो, महिमा आणि गौरव करतो बाप्पा. तुझ्या दासाकडून जे काही वचन सांगितलेलं आहे त्या वचनानुसार नवीन वर्ष येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित कर आणि 2026 तुझ्या लेकरांना आशीर्वादाचा वर्ष राहणार म्हटलं.
आशीर्वादाचंच वर्ष राहण्यासाठी आणि तुझ्या बापा तुझ्या पंख्याखाली येऊन या जीजस क्राइस्ट फॉर ऑल चर्चमध्ये सर्व तुझ्या लेकरं आश्रय घेत असताना तुझं रक्षण तुझ्या लेकरांना नेहमी राहण्यासाठी सहाय्य कर म्हणून महिमानी गौरव करतो. ज्यांना रोग आहे त्यांना रोग बरं कर आणि ज्यांनी संकटात आहे संकटातून बाहेर काढ. बापा तुझं वचन म्हटलं, मी तुझं प्रार्थना ऐकलं, मी तुझं अश्रू पाहिलं म्हणलं बापा, मी तुला बरं करणार म्हण. सर्वांची प्रार्थना ऐकल्याबद्दल तुला धन्यवाद. या नवीन वर्षात ज्यांच्या बापा दुःख आहे ते दुःख काढून येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित कर म्हणून महिमानी गौरव करतो. येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.